तर रायगडमधून अजेश नाडकर हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। अजेश, रायगड मधली काय परिस्थिती आहे? अजेश, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? बोला। हॅलो, हा बोला अजेश। निश्चितच संप जो सुरू आहे आणि त्याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य आता नागरिकाला बसायला सुरुवात झाली आहे। रात्रीपासूनच आपण पाहिलं तर पेट्रोल पंपावर मोठ्या संख्येने वाहन चालकांनी गर्दी केलेली आहे। आज मॉर्निंग म्हणजे पहाटेची ही दृश्य आपण पाहू शकता। या ठिकाणी पेट्रोल पंपावर मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते पेट्रोल भरण्यासाठी या ठिकाणी पेट्रोल पंपावर मोठी रांगा पाहायला मिळत आहेत। यामध्ये जर आपण पाहिलं प्रामुख्याने तर दुचाकी जे आहेत चालक त्यांची प्रचंड गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खबरदारी म्हणून इंधन या ठिकाणी टाकला जात आहे। सुरू असणाऱ्या संपाने जो ट्रक चालकांचा संप आहे आणि तो संप सध्या आता सुरू आहे। दिवसेंदिवस तो संप आक्रमक होत चालला आहे। याचा फटका सर्वसामान्याला बसू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आपली जी गाडीची टाकी आहे ती फुल करण्याची सुरुवात आता या ठिकाणी नागरिकांनी केला आहे आणि त्यामुळे सुरू असलेल्या संपामुळे जान्हवी नक्कीच सर्वसामान्याला याचा फटका बसत आहे। जी अजेश, मात्र पेट्रोल पंपावर पेट्रोलचा पुरवठा सुरळीत आहे का? कारण काही ठिकाणी पेट्रोलचा तुटवडा भासू लागलेला आहे। नागरिकांनी एकच गर्दी केली असल्यामुळे पेट्रोलचा तुटवडा निर्माण झालेला आहे। तिथली काय परिस्थिती आहे? कुठेतरी पेट्रोलचा तुटवडा होऊ शकतो, म्हणूनच नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपली गाडीची टाकी जी आहे ती पेट्रोलनी डिझेलनी फुल करण्याला सुरुवात केलेली आहे। सुरू असलेल्या ट्रक चालकांच्या संपामुळे कुठेतरी इंधन पुरवठा कमी होऊ शकतो आणि याचा फटका हा सर्वसामान्याला बसू शकतो। याच भीतीपोटी सर्व जे वाहन चालक आहेत त्यांनी एकच गर्दी रात्रीपासून पेट्रोल पंपावर केलेली पाहायला मिळते जान्हवी। जी अजेश, तिथे काही नागरिक आपल्याला दिसत आहेत, त्यांचं म्हणणं आपण जाणून घेऊ शकतो का? एकंदरीत आपण पाहिलं तर संपूर्ण नागरिक या ठिकाणी आपण पाहत असाल की मोठ्या संख्येने दुचाकीस्वार आहेत। आपण पेट्रोल टाकायला आतापासूनच आला, काय नेमकी भावना आहे? त्यामुळे पेट्रोल नंतर भेटणार नाही, त्यामुळे आता पेट्रोल टाकून घेत आहोत। भीती वाटते का पेट्रोलचा तुटवडा होऊ शकतो? आजकालच्या युगात पेट्रोल शिवाय काहीच करू शकत नाही, गाड्या पाहिजेत, त्यामुळे पेट्रोल टाकून टाक्या फुल करून घेत आहोत। एकंदरीत आपण पाहिलं तर सर्वसामान्य जे चालक आहेत त्यांची प्रतिक्रिया, क्योंकि पेट्रोल शिवाय गाडी चालू शकत नाही आणि म्हणूनच खबरदारीचा उपाय म्हणून ही टाकी या ठिकाणी गाडीची फुल करण्यात येते। जान्हवी जी जी, धन्यवाद अजेश तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। रायगडमध्ये देखील आपण पाहिलं, रायगडमध्ये देखील वाहन चालकांनी पेट्रोल पंपावर धाव घेतलेली आहे। केंद्र सरकारने केलेल्या कायद्याच्या विरोधात ठिकठिकाणी संप पुकारले जात आहेत आणि याचा फटका हा सामान्य नागरिकांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। ट्रक चालक, टँकर चालक यांच्या संपामुळे वाहन चालकांना याचा फटका बसला आहे। पेट्रोल पंपावर ठिकठिकाणी वाहन चालकांच्या रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। केंद्र सरकारने केलेल्या कायद्याच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आलेला आहे। 3 दिवसाचा हा संप आहे, आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशीच मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो। या कायद्याच्या निषेधार्थ जो संप पुकारला गेलाय त्याचा मोठा फटका हा नागरिकांना बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय।